जन्माष्टमीची तयारी करण्यासाठी आलेलो आहोत आम्ही आणि बाहेर तिकडे त्या साईडला मी तुम्हाला बाहेर गेल्यानंतर दाखवेन कारण इथून व्यवस्थित दिसत नाही आहे। तर तिकडे मंडपची सजावट चालू आहे आणि इकडे आम्ही आलेलो आहोत मस्त हे सजावट करण्यासाठी। जो काही कृष्णाचा मंडप राहील तो पूर्ण सेटअप करण्यासाठी आणि थोडं इग्नोर करा कारण माझं मेस आहे चेहरा। तर मस्त लेडीजचं काम आहे तर छान डेकोरेशन करायची तयारी चाललेली आणि आता बघतो काय काय करायचं। ठीक है, वन टाइम हो जाएगा। वहाँ पे निकला ना तो ये नीचे कमर है ना वेस्ट चले जाएंगे। सांग बरं कोणतं हे गजरा म्हणून नहीं भैया अभी तो पहले ये कर लेते हैं। हे बघ प्रीती हे असं सांगायचं आता तो आहे ना तो की हे वरती घेतलं आता ती ए तिथे त्याच्या समोर आपण मूर्ती ठेवणार ना वर्षा, त्याच्या समोर मूर्ती राहील ना, हे ते मागे ते दिसणार नाही, मागे मूर्ती राहील। ये कोई आइडिया है कि कहाँ रख सकते हैं? वो लग सकते ना वॉल पीस की तरह अपने फूल है ना, फूल का एक वो बनाएंगे बाउंड्री लाइक पर जो यहाँ पे वो आएगा सलिया। पहले राहुल भाई जोड़े वीडियो बनाओ कल चीटिंग हुई है पता है, देखा सबने। हाँ हम तो कहीं दिखे हाँ नहीं सही फेस्टिवल कमेटी के दोनों जीत गए। हेलो सर इकडे हे मटकीचं पण दाखव, मटकीचं सीधा अंदर से ज्वाइन करवा के सीधा एक लंबा 10 मीटर जैसे ले लेंगे, जैसे कि यहाँ से यहाँ 10 मीटर आराम से आगे। हाँ वो व्लॉग में आएगा उसके। ये जाते कर दो आप जितना कर। ये है हमारे एफसी कमेटी के 3 मेंबर, ये चौथे ज्वाइन हो रहे हैं, ये हमारे हैं और ये फूल हम दे रहे हैं। देखो हमारे एफसी कमेटी के मेंबर ज्वाइन करे, वहाँ पे जय भाई टेबल उठा रहे हैं, इकडे मटकी चल रही है। हाँ और ये सबको ऑर्डर दे रहे हैं, लाओ सेल्फी लो खुद की तरफ। और ये सबको ऑर्डर दे रहे हैं और वो लोकेश भाई उधर से आ रहे हैं देखने के लिए कि क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है और यहाँ दर्शक देख रहे हैं हम क्या कर रहे हैं। तर आता आमचं डेकोरेशन डन होत आहे, तिकडे मस्तपैकी मंडप झालेला आहे, मी जवळून दाखवते आणि आम्ही एफसी कमिटी मेंबर्स सगळे छान असं डेकोरेशन करतो आणि हे सुंदर असे फ्लॉवर्स आम्ही काढलेले आहेत आणि सगळीकडे सगळे लोक काम करतात। जसं इकडे पूर्ण डेकोरेशनचं आम्ही सामान ठेवलेलं आहे, त्यानंतर मग या साईडला मटकीची तयारी चालू आहे बघा। आज महेश पहिल्यांदा खाली आलेत, तिकडे मटकी सजवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, इकडे मागे मंडप सजवून राहिलेले आहेत। तर हे जे फ्लॉवर्स आता आम्ही काढलेले आहेत ते आता त्या मंडपमध्ये सजवायचे पटापट, कारण वेळ खूप कमी आहे। आज दिवसभर खूप पाऊस होता त्याच्यामुळे पूर्ण जे गार्डन आहे लॉनचं ते ओलं झालेलं, त्याच्यामुळे आम्हाला डेकोरेशनला खूप वेळ लागला। खूप कमी वेळ आहे आणि कमी वेळेमध्ये पटापट आम्हाला डेकोरेशन कमी करायचं आहे।
लवकर आटपायचं आहे. तर चला बघूया. आता डेकोरेशन करताना छोट्या छोट्या ग्लिम्स पण मी शेअर करणार, थोडीशी मस्ती मजाक पण आमची चालू आहे. आणि सगळं झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवणार की कशा पद्धतीने आम्ही सजवलेलं आहे ते. कौन कौन कर रहा है दिखा दो. हाँ, खड़ा नहीं रहने का कोई, खाली. दाखव समृद्धी ते. सही सही सेट हो. नाइस. और बैकग्राउंड भी मिल गया उसको ऑरेंज, ग्रीन को ऑरेंज बैकग्राउंड मिल गया, वो भी बहुत. वो अभी सजाने के बाद, थोड़ा थोड़ा पूरा बनने के बाद ही उसको. हाँ. डेकोरेशन मेड बाय माय लवली हस्बैंड. लवली हस्बैंड. सब मेहनत लोगों को लूँ ना मैं. तर आता मी मस्त रेडी झालेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 9 आणि आम्हाला जायचंय खाली, कारण 9:30 पासून प्रोग्राम सुरू होणार आहे. तर त्यासाठी आणि याच्या आधी काय काय केलं तर तुम्ही पाहिलेलंच आहे. दुपारपासून आम्ही गेलो होतो. ॲक्च्युली झालं असं की आज सकाळपासून भयंकर पाऊस आहे इकडे, म्हणजे खूप आहे. तर आमचं असं प्लॅनिंग होतं की दुपारी 12 ते 3च्या मध्ये आम्ही सगळं डेकोरेशन करणार होतो. पण पावसामुळे जे मंडपवाले असतात ना ते लेट आले, नंतर ते टाकून गेले, त्याच्यानंतर परत पाऊस पडला तर ते सगळं ओलं झालं. मग ते परत चेंज केलं त्यांनी येऊन, मग ते मंडप कव्हरअप झालं. त्यानंतर त्यातच पाऊस इतका सुरू होता की ते शक्यच झालं नसतं सजावटीचं काम, कारण गार्डन एरियामध्ये होतं. तर त्यामुळे मग नंतर आम्ही 3-3:30ला गेलेलो. तर मी घरी आली 7 वाजता आणि तरी थोडं बाकी होतं, पण मला घरचं सगळं मी सोडून गेलेली होती. सो म्हटलं की कारण 9ला परत जायचं म्हणजे घरी येऊन घरातलंही आवरायचं होतं, पूजाचीही तयारी करायची होती. तर मग मी घरी आले, घरातलं सगळं आवरलं आणि आता रेडी झालेली आहे, कारण 9:30चा टायमिंग आहे. तर 9:15 पर्यंत तरी आम्ही खाली जायला पाहिजे. तर अशी धावपळ होतीये सध्या घरामध्ये. मिस्टर थोडं हँडल करून घेते का महेशराव, सोहमदादा थोडं समजून घेत आहेत की नाही, कारण कमिटी मेंबर असल्यानंतर ती धावपळ होणारच आहे, कारण मीटिंग असतात आणि ते सगळं रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे तर ते करावंच लागणार. पण खूप छान सजावट केलेली आहे आणि म्हणजे आपण म्हणतो ना एकताचं बळ, म्हणजे जिथे सगळे काय ग्रुप ॲक्टिव्हिटी जिथे असते तिथे सगळं खूप छान होतं. तर तसंच झालेलं आहे. काही लेडीज जेंट्स सर्वांनी मिळून मस्त डेकोरेशन केलं आणि खूप छान वाटतंय. आणि सगळी तयारी झालेली आहे, खाली पूर्ण तयारी झालेली आहे. गार्डनमध्ये जर तुम्हाला दिसत असेल, इथून मी थोडं दाखवते. हे बघा सगळं सेटअप झालेलं आहे मस्त. आणि आता मी जाणार खाली आणि मग जसं जसं मला शूट करता येईल तसं सांगेल. आता रात्र तर उशिरा होणार आहे, कारण 12 वाजता कृष्ण जन्म होतो, त्यानंतर आरती वगैरे प्रसाद, आणि त्यामध्येच मला घरी येऊन म्हणजे 12 वाजता आता मी ते कसं मॅनेज करेल ते बघते, कारण मला पण घरी येऊन कृष्णाची आरती वगैरे करावी लागेल. तर मी छान आता थोडंसं सजावट करून ठेवली. बाळकृष्णाला छान मी काय म्हणतात झोपवून असं छान झाकून ठेवलेलं आहे, छान सजावट करून. तर आता रात्री 12 वाजता येईल आणि ते सगळं करेल. तर चला आता मी रेडी झाली, मैत्रिणीची वाट बघते, ती आल्यानंतर मग आम्ही डायरेक्टली खाली जाऊया. तर आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा. खूप कंजूसी करतात तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चला मग भेटते थोड्या वेळानंतर. रेडी झालेली आहे. थोडासा लाइटिंगचा प्रॉब्लेम आहे, थोडं समजून घ्या. हा ड्रेस तुम्ही याआधी सुद्धा बघितलेला आहे, तर म्हटलं रात्रीच्या वेळेला हे याच्यावरची जी डिझाईन आहे ती मस्त भारी दिसते आणि हा तर माझा फेवरेट ड्रेस आहे. सो म्हटलं चला हाच वेअर करूया. तर छान मी अशी तयारी केलेली आहे.
जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की। अरे नंद में आनंद भयो, जय कन्हैया लाल। तर इथे ना म्हणजे मुलांना असं रॅम्प वॉक करायला लावलेले होते, जे कोणी राधा कृष्ण बनून आलेले होते ना त्यांना मस्त इथे छान डान्स करायला लावत होतो आम्ही। आणि खरंच सांगते आज हे सर्व मुलं आहेत ना छोटी छोटी, बघा कृष्ण किती सुंदर डान्स करतोय, राधा कृष्ण त्यानंतर यशोदा मैया खूप छान छान असे रेडी होऊन आलेले होते। आणि हे सगळे जे व्हिडिओ आहेत ना हे मी स्वतः शूट केलेले नाही आहेत, काही मी शूट केलेले आहेत तर काही मी जसं की व्हॉट्सअपवरती शेअर करतात ना बाकीचे ग्रुपमध्ये, तर त्यातून मी हे घेतलेले, त्यामुळे असे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत आहेत। आणि सगळं काही शेअर करणं पॉसिबल होत नाही कारण त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होतो, तर जे मला टाकता आले ग्लिम्स तेवढेच मी ॲड केलेले आहेत। तर बघा इथे आमची राधा कृष्ण किती छान दिसते। आणि ह्या दोघी जणी, ही गोली ही तुम्हाला नेहमी ब्लॉगमध्ये दिसत असेल, पांढऱ्या ड्रेसमध्ये जी दिसते ना प्रियंकाची मुलगी आहे देवश्री, आणि जी आता डान्स करते आहे येलो घागऱ्यामध्ये ती आहे पूजाची मुलगी युक्ती। तर दोघी आज खूप खुश होत्या आणि खूप सुंदर होत्या। पुढे त्यांचा डान्ससुद्धा आहे जो तुम्हाला बघायला मिळेल। आणि यानंतर हा बघा हा छोटासा बाळकृष्ण, किती क्यूट कृष्ण आहे ना। याला ना असं मध्येच आम्ही घेऊन आलेलो होतो आणि त्याला एक्झॅक्टली कळतच नव्हतं की काय करायचं आहे मला, म्हणून तो असा पळाला। आणि आता इथे तुम्ही बघू शकता छान डान्स वगैरे सुरू झालेले होते। देवश्री आणि इथे आहे आमची युक्ती आणि ही मध्ये त्यांची मैत्रीण होती, तिचं नाव मला माहीत नाही आहे। खूप छान असा डान्स केला सर्वांनीच, म्हणजे लहान मुलांनी मोठ्यांनी सुद्धा, बऱ्याचशा लेडीजने पार्टिसिपेट केलेलं होतं, तुम्ही पुढे बघणारच आहात। आणि हो इथे मी जे ओरिजिनल सॉन्ग आहे ना ते म्यूट केलेलं आहे कारण मग व्हिडिओवरती कॉपीराईट स्ट्राईक येतो, सो त्यामुळे मी इथे म्युझिक म्हणजे व्हॉइस ओव्हरिंग करते, त्यामुळे म्युझिक मी इथे म्यूट केलेलं आहे। तर सर्वांनी खूप छान छान डान्स इकडे केलेले आहेत।
वो इकट्ठा एक थैली में कर लेता हूँ, ठीक है ना। त्यानंतर मी आले होते घरी, कारण तिकडे आरती सुरू झाली आणि त्यानंतर ती झाली. मग मी घरी आले, कारण मला घरची आरतीसुद्धा करायची होती. आणि घरी मी आधीच प्रिपरेशन वगैरे सगळं करून गेलेली होती, कारण मला माहिती होतं की मी खाली गेल्यानंतर लवकर वरती येणार नाही. म्हणून खाली आरती सुरू झाली, ते झालं तिकडचा जन्म वगैरे, आणि मग मी वरती आली. वरचं घरचं सगळं आवरून मग मी खाली गेले होते, जेव्हा दहीहंडी फोडण्याची तिकडे तयारी सुरू होती. कन्हैया लाल की, कन्हैया लाल की. त्यानंतर आता हे बाल्कनीमधून शूट केलेलं आहे, हे सोहमने केलेलं आहे बरं का. मी खाली होती तेव्हा आमच्या बाल्कनीमधून सगळं दिसत होतं, म्हणून तो खाली आलाच नव्हता. तर इथे आता वेळ आहे दहीहंडी फोडण्याची. तर खूप मस्त मुलांनी इतकं छान प्रिपरेशन केलेलं होतं ना. ॲक्च्युली मला म्हणजे आम्हाला माहीत पण नव्हतं, पण नंतर माहिती झालं की हे जे लहान मुलं आहेत ना, ते संध्याकाळपासून थोडंफार प्रिपरेशन करत होते की एकावरती एक उभं राहून कशी आपण दहीहंडी फोडायची. आणि खूप छान मजा येत होती त्यांना पण. आणि पहिल्यांदा असं सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी होत होतं जन्माष्टमीचा उत्सव, कारण लास्ट इयर नवीन सोसायटी होती, त्यामुळे खूप जास्त असं नाही, पण छोटं मोठं आम्ही सेलिब्रेशन केलं होतं. यावर्षी तुम्ही बघू शकता की लोक किती आहेत, आणि तेच लोक अप्रिशिएट करत होते की खूप मस्त असा कार्यक्रम तुम्ही केलेला, सर्वांनी खूप छान एन्जॉय केलं इकडे. आणि बघा खूप प्रयत्न चाललेले होते, सगळे कृष्ण जे बनून आलेले होते कशी दहीहंडी फोडायची, आणि आम्ही खूप असं उंचावर पण ते ठेवलेलं नव्हतं. आणि फायनली दहीहंडी मस्त फोडलेली आहे, हे बघू शकता तुम्ही. खूप छान एन्जॉय केलं सर्वांनी. आणि डान्स तर व्हायलाच हवं नाही का. गोपाळ म्हणजे दहीहंडी फोडली आणि त्यानंतर डान्स केला नाही तर मग मज्जाच काय. तर इकडे आमचं तेच सुरू होतं, सर्व मैत्रिणी इकडे डान्स करत होतो, खाली गरबा सुरू होता. तर मनसोक्त आनंद घेतला या क्षणांचा आम्ही, आणि खूप छान असं एन्जॉय पण केलं. खूप गर्दी होती. आणि हो, जसं मी म्हटलं की दुपारपासून तुम्ही आज ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे की किती बिझी होतं आमचं शेड्यूल जे आहे. सर्वांनी आपल्या आपल्या परीने सगळी मेहनत केली, छान झालं, सर्वांना खूप आवडलं आणि खरंच भारी वाटलं. दुसरी साईडला ना गरबा सुरू होता, ते पण तुम्ही पाहणारच आहात. तर लहानांपासून मोठ्यांनी, जेंट्सने सगळ्यांनी छान एन्जॉय केलं. आणि अशा पद्धतीने आमच्या सोसायटीमध्ये जन्माष्टमी हा उत्सव साजरा करण्यात आला. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं. आजच्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा नक्की प्रेस करा. लवकर भेट होईल आपली आणखी एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा, आनंदी राहा, प्रत्येक क्षणांचा आनंद लुटा. आणि हो, हे सगळं करत असताना माझे व्हिडिओ बघायला विसरायचं नाही बरं का. लवकर भेटूया एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.